प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सर, आपण बघतोय की काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये कार्यक्रम होता. वंदे मातरम पूर्ण गाव दिलं नाही सोनिया गांधींनी, अशी त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका होते. प्रकरण काय, विषय काय आणि टीका का करतात आहे? टीकाखोरांचं मानसिक दिवाळं निघालेलं आहे. सोनियाजींनी खरगे साहेबांना खुर्ची देण्याच्या अनुषंगानं त्यांनी टाकलेला तो कटाक्ष आहे आणि असं असताना त्यांनी वंदे मातरमच्या आडून काँग्रेसवर टीका करणं अशोभनीय आहे. की आज लाल किल्ल्यावरती जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता, राहुल गांधी याही वेळेला नव्हते, गेल्या वेळेला नव्हते, ह्यावेळेला ह्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे देखील नव्हते. असं का होतं? मुद्दा हा आहे की गेल्या 13 भाषणांमध्ये, यावर्षी जो 13 सोडून देऊ, मागच्या 12 भाषणांमध्ये पंतप्रधान जे बोलले ते त्यांनी केलं का? आणि गेल्या 12 वर्षात त्यांनी जे 2-2 तास भाषणं केले, हजारो तास त्यांनी जे भाषण केलं, त्यातलं त्यांनी काय अचीव केलं, या सगळ्या गोष्टींची समीक्षा असली पाहिजे. मात्र त्यावरून विषय भटकवण्याकरता असे नॉन इश्यू मुद्दे पुढे आणले जात आहेत. विरोधी पक्ष नेते स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला न येण्यावरून मुख्यमंत्र्यांनी हा अपमान असल्याचं म्हटलेलं आहे. ही नक्षली वृत्ती असल्याचं देखील ते म्हणतात. जी विचारधारा, जो पक्ष, जी त्यांची पितृसंस्था ही स्वातंत्र्य संग्रामात नव्हती, त्यांनी स्वातंत्र्याकरता कुठलं योगदान दिलं नाही, त्यांनी अशा प्रकारे बोलणं हे हास्यास्पद आहे. अशा प्रकारे टीका होते काँग्रेसवरती. नाही, टीका करणं हा त्यांचं काम आहे. त्यांच्याजवळ दुसरे कोणतेही मुद्दे नाही. त्यांना टीका करायची असेल तर त्यांनी 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी काय काम केलं याचा लेखाजोखा द्यावा. आपण ऐकलात, हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.